शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. चेंडू आणि बॅटचा हा खेळ आहे, मैदानावरचा हा मोठा मेळ आहे. काढणार नाही, काढणार नाही. प्रमुख पाहुणे पंचक्रोशी संघाचे शशिकांत भावकर आणि संदीप कुंभार फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. प्रथम गोलंदाजीसाठी जानेमाने गोलंदाज त्यांच्या जमान्यामध्ये अशी मैदानं गाजवलेली आहेत. असे आमचे पुण्यवाडी मोठेप्रस्थे संदीप डोंगरकर खाली जाय बाबू त्यांचा सामना करतील. संदीप कुंभार स्ट्राईक लाईट, शशिकांत भावकर नॉन स्ट्राईकला. लगेच टाकणार नाही. संदीप डोंगरकर आता बॉल सुरत आहेत. बघूया पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती एक धावपणे आणि दुसऱ्या धावेपर्यंत दुसऱ्या धावा घेताना आणि दोन धावांची बॉल आपल्या संघासाठी संदीप कुमार यांच्याकडून. संदीप कुंभार आपल्या जागेवर सुरक्षित. पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू ऍक्शन करताना दिसतात आपल्याला संदीप डोंगरकर त्यांचा पुढचा चेंडू संदीप कुंभार यांच्यासाठी. संदीप कुंभार आणि संदीप डोंगरकर
संघाची धावसंख्या 3. थोडासा चेंडू चोळताना आणि थोडासा चेंडू आपटताना गोलंदाज दिसत आहेत. आपला जुना अनुभव गाठीशी असताना पुढचा चेंडू संदीप डोंगरकर यांचा संदीप कुमार यांना सामना करताय संदीप कुमार आणि एक अतिरिक्त धाव व्हाईट बॉलच्या माध्यमातून संदीप डोंगरकर यांचा एक व्हाईट बॉल. पुढचा चेंडू संदीप यांचा आणि एक धाव समाधान कुमार यांनी संघाचा स्कोर आहे 7. स्ट्राईकला आलेले आहेत शशिकांत भावकर सामना करायचा संदीप यांचा आणि पुढचा वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या 6. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईट चेंडू रूपात गोलंदाजाला थोडंसं मार्गदर्शन करताना दिसत आहेत त्यांचे सहकारी आणि आपल्या जागेवर क्षेत्ररक्षणासाठी पोहोचले आहेत. संदीप यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त अंतिम धाव संदीप यांच्याकडून. संघाची धावसंख्या 8. शशिकांत भावकर चांगला चेंडू सापड एक धाव डिक्लेअर आहे. सामन्यात 2 तास आहेत. कुंभवाडी 40+ विरुद्ध पंचक्रोशी 40+. संदीप यांचा पुढचा चेंडू शशिकांत यांना आणि त्याने थोडा आमच्या दिशेने आणि एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव खेळताना आणि दुसरी धाव घेण्यातही यशस्वी. 2 धावावरती समाधान मानून शशिकांत धावकर आपल्या जागेवर सुरक्षित. संदीप हे चांगली गोलंदाजी बघतो आपण. संदीप यांचा पुढचा चेंडू आणि भावकर यांनी एक धाव घेतलेली आहे. एक धावावर भावकर यांचं समाधान. संघाची धावसंख्या 12. पहिलं षटक समाप्त झालेले आहे. 12 झाले 12. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण धावताना दिसत आहेत आमचे त्याने खेळाडू 12 आणि ऑलराऊंडर दीपक रावत. लिंक पाठवतो नंतर. नंतर बघ ना. आलो नारो पुढच्या षटक घेऊन राऊत नारायण राऊत आणि पहिला बॉल पहिला चेंडू चालवण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी. नाही
करताना दिसत आहेत हे बाळा राऊत साहेब शूटिंग करतात हे बघ नंतर लिंक आणि हा पुढचा चेंडू आणि जुंदा केलेला आहे आणि चौकाराच्या दिशेने षटकार चौकार म्हणता षटकार गेलेला आहे. शशिकांत भावकर यांच्या बॅटतून निघालेला हा मोठा प्लस मधला पहिला षटकार. संघाची धावसंख्या 18. वेगवेगळे प्रतिसाद दिसत आहेत. प्रत्येकाला शुभेच्छा मिळत आहेत. फलंदाजाला शुभेच्छा आणि गोलंदाजांसुद्धा आणि आपण एकदा नाव मिळाले होते चेंडूवरती. आता बस आपल्याकडे 6 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे. नारायण राऊत यांचा पुढचा चेंडू बाबर यांना आणि सुंदर चेंडू. चांगलं चेंडूचं प्रदर्शन राऊत यांच्याकडून. केलेला आहे. एक अतिरिक्त धाव पंचांचा निर्णय असेल. जुने अनुभव गाठीशी असताना दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला एकमेकांसमोर खेळताना दिसत आहेत. नारायणाचा पुढचा चेंडू आणि ठाकूर यांनी मारलेला आहे आणि पुन्हा एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु पेपर सांगतात. एक धाव समाधान म्हणून ठाकूर आपली जागा सुरक्षित होत आहेत. पुन्हा एक अतिरिक्त धाव नो स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या दोन्ही संघाची धावसंख्या दोन्ही आणि पुन्हा एका धावाचा प्रयत्न करतो. कोणते धाव नाही. 50,000 प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी खचाखच भरलेले पॅव्हेलियन आणि पुन्हा एकदा पहिला धक्का पंचक्रोशी संघाला. स्पर्धा प्रेक्षकीय सामना एक्झिबिशन मॅच पंचक्रोशी 40+ विरुद्ध कुंदीवाडी 40+. असा प्रेक्षणीय सामना प्रसंगावर होतो. 5 षटकांचा सामना आहे. ओंकार डोंगरकर ओंकार बाळकर कमिटी पक्ष जायचे. संघाची धावसंख्या बनवतो टोल.
दोन षटकातील संघाची धावसंख्या झाली 23. फायनल होती भाऊ असं आधी स्वरूपामध्ये मला वाटतं त्यांचा मी मोठं सांगायचं दोन टप्पा आला नो बॉल आहे दिला पाहिजे त्यांचा मी मोठं सांगायचं दोन टप्पा आला बॉल जाऊ चेंडू आहे राजेश आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आला चेंडू होता धरकाव दिला लेफ्टच्या दिशेने मला वाटतं 4 धावा शशिकांत गावकर आपली विभाग स्पष्ट करताना जलवा दाखवताना वर क्रीडा शोकून झाली होती 27 चांगली धावसंख्या संघाची स्ट्राईक केला लक्ष्याच्या दिशेने सर्वांची धावसंख्या झाली 28. भाऊ इकडे भाऊ मागे जा मागे आपण मागे जा हा बोल संघाची धावसंख्या झाली 28. सामना एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल फटका फसला आणि वापर करा क्षेत्राच्या हातामध्ये संदेश कुंभार आपल्या बॅटिंग जागा घेण्यासाठी सज्ज चेंडू होता त्यांचे हात दोन्हीवरती वाईट चेंडू धावसंख्या झाली ती 29. अजून काही चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील 5 षटकांचा हा सामना असेल. आणि मला वाटतं बाजूला चेंडू 4 संघाची धावसंख्या झाली 33. चांगली धावसंख्या संघाची राजेश आपली बॉलिंग सफल होण्याचा प्रयत्न होता परंतु मला वाटतं डिक्लेरेशन बॉक्समध्ये एक धाव लेगपासच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या झाली 33 या सप्ताह विकेट पुन्हा एकदा मला वाटतं हा स्वर्णारा वाईट चेंडू धावसंख्या झाली 34. बेलगडी बाद 34.
पुन्हा एकदा वेळे संघाचे प्लेयर संदीप कुंभार, शशिकांत नावकर, संतोष कुंभार सर, संतोष कुंभार जुनीर, संदेश कुंभार, विराज भिंगे, बाळू भिंगे, नरेश तांबे, नरेश बाळकर, विजय काटकर, गणेश बाळ, दिलीप कुंभार, दिनेश कुमार अशी प्लेइंग इलेव्हन आपल्या समोर एक मोठी प्लेइंग इलेव्हन आपल्या समोर दिसतो. मुंबईवाडीच्या दर्शक प्रेक्षकीय सामना 40+. वैयक्तिक पहिलं सांगे कोट्याचे चौथं षटक निलंब आलं. एक अनुभवी खेळाडू चालू करायचं सामन्याला उशीर होतो. जन्माच्या दिशेने निलंबाला आपल्या बॉलिंग मॅच होते. तो पहिला चेंडू स्कोर मारा वाईट बघितलं गेलं तर निलंबालाचा फिटनेस चांगला चेंडू बॅट्समॅनला बीट होतो. चेंडूची संख्या होतो. सगळी चेंडू झाले निश्चित मला वाटतं जातो. चौथं षटक प्रगती पथावरती असताना कुंभवाडी या संघाचं मारण्याचा प्रयत्न समजलं नाही. निर्धारच्या दिली सांगता येते तरी गोलंदाजच्या सुरुवात संघाची धावसंख्या झालेली अडकी निलंबाला पुन्हा एकदा षटकार येतो. 6 धावांसाठी येतो षटकार. संघाची धावसंख्या षटकाराच्या आधारे खेळतोय संदेश कुंभार. पुन्हा एकदा निलंबाला आपल्या बॉलिंग मार्क स्टॉप केलं. नक्कीच मिळेल बघता बघता मला वाटत संघाची धावसंख्या झाली
48 अर्धशतक होईल का? भाऊकडे मार वरती मागा कट पडते पुण्याच्या मॅच परंतु मला वाटतं 4 गावं येतील का 2 गावं तर नक्कीच पूर्ण होतील. पूर्ण होते सगळी गावसोबत झाली की 50 संघाचा अर्धशतक पूर्ण होते. 40+ संघाकडून 55 संघाकडून अर्धशतक. संतोष आपल्या बॉलिंग मार्कवरती सामना करते. शशिकांत उर्फ नवी दोघे कशा प्रकारे आपली नवीन गोलंदाजी नवीन प्रकारे करतात. पुन्हा एकदा विकेट घेतला संजय दादा वरती 4-3 प्रवीण काका आला ना काहीतरी बडबड सायकल काही ठेवलं भेटलं सायकल बसले डिक्लेअर आहे खेळ ना रे तू खेळ दमला दमला दमलो बरोबर आहे सावलीत तरी बस. एक शॉट लागला 2 तास मत 2 चेंडू हलक्या दिसले आणि मात्र कोंबड्या पकडतात. अवस्था बेकार झाली आहे. हा ठीक आहे बाबू. संघाची धाव सुटली झाली होती.
घेतलं संख्या हा घेतलं सावली बस थोडी, सावली बस. सावली बस. ठीक आहे. अवस्था बेकार आहे यार, एवढं धावतंय कोण? पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने संघाची धाव संख्या 57. हाय बिलकुल चेंडू मागे जातोय. धावांची गरज. अरे पण अकरा सुटलं नको, आराम करा. मंडळातर्फे आणि क्रिकेट प्रेमीतर्फे साहिल मांडवकर त्यांचं अभिनंदन. जरा आमचा रेस्ट करतो, जमलाय ना, दोघं रेस्ट करतात. संजय चिप्टे आणि गुणाजी राऊत आघाडीचे फलंदाज मैदानात. आघाडीचा गोलंदाज चेंडू एक दरम्यान त्या चेंडूवर एक धाव मिळते. एक धाव संख्येला सुरुवात होते. खिनगिरी 40+. पुढचा चेंडू आघाडीचा गोलंदाज. पुढचा चेंडू सुंदरपर्यंत पाठवला. एक धाव मिळते चेंडूवर. एक धाव मिळते. एक धाव संख्येवर पडते. दोन धाव होतात. खिनगिरी 40+ संघाच्या गोलंदाज कोण विकेट मारा करतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न चेंडू व्यवस्थित टप्प्यात आहे. नेताव चेंडू कौशल्य गोलंदाजाचं. धावा रोखण्याची गरज. 59 धावांचा पाठलाग करणारा 40+ संघ खिनगिरी. चेंडू दुखण्याचे धाव. निर्धाव जाऊ शकला नाही. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव मिळते. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचे 3 पहिले षटक चालू असताना 5 षटकाचा सामना. 4 गोलंदाज पेट. एक गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो. आता मंडळाचा नियम आणि षटकाचा चालला सामना. तिथून धाबाच्या पाठलाग करताना संघ 40+ धावला देखील गिरी. आदल्या षटकात काय चेंडू चेंडू शिल्लक. चेंडूच्या पाठीमागे व्यायाम करताना संदीप कुंभार दिसतात आपल्याला. मला वाटतं व्यायामच करतात. पुढचा चेंडू
वरती बेट मारा पुढे मारायचा प्रयत्न आता मध्ये चेंडू बॅटच्या टप्प्यात आला मात्र एक धाव मिळते चेंडूवर एक धाव संख्येत बरं पडते चेंडू ऑप्शन दिशेने मारले चेंडू एक धाव मिळते चेंडू एक धाव समाधान आणि दुसरी धाव मित्राबरोबर हिंदी कला होती त्यांच्याकडे कला आजमावताना आज खरोखर ती कामे आली आणि अचूक थ्रो करून कुंभार 40+ मध्ये खेळणारा कुंभारवाडीचा अष्टपैलू पहिला एक फलंदाज कुंभार आणि षटकातील काय चेंडू बाकी मी फलंदाज होतो नीलम षटक संपतो पहिल्या षटकात ती धावसंख्या होते 5 फक्त 59 धावांचा पाठला करताना बसून टाका बसून फलंदाजाला तो नीलम किरगिरी संघावरून नवीन गोलंदाज पश्चिमी संघाकडून दिनेश नेमत वैती पहिल्या संघाचा दुसऱ्या षटक घेऊन आला तो एक अनुभवी खेळाडू राहुल मारा जातोय आणि झेल मिळू शकणार नक्कीच नसतात आणि 2 धावा पूर्ण होत आहेत संघाकडून पुन्हा एकदा फलंदाज पाण्यात तयार 59 धावांचा पाठला करताना संघ 40+ किनगिनी पुन्हा एकदा वैकी पहिल्या सांगा दुसऱ्या षटक 5 षटकात सामना असताना दुसऱ्या षटक टाकण्यात आले ते नेमन राऊंड विकेट मारा पण त्याला पास करून पुन्हा एकदा वरच्या दिशेने मारले चेंडू चेंडू उचलणार नाही मध्ये आले 2 धाव मिळाले अरे 2 धावा मिळतात धावा 2 धावा दिलीप कुमार जागेवर काय चेंडू बाकी दुसऱ्या षटक चालू 5 षटकाचा सामना रामदेव मारा करतोय टीम बोल चित्ते संघाला दुसरा देखा मिळतोय चित्त्यांच्या रूपात आणि नवीन फलंदाज होतो गेलो ना दुसरे षटक घेऊन नेमन रावण विकेट मारा तो 15 करून पुढे मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित मात्र एक धाव रोखू शकणार नाही क्षेत्ररक्षक एक धाव मिळते चेंडूवर एक धाव समाधान मानावं लागतंय काय राहते ना धाव संख्येत भरपट्टी एक धावेने अजून या षटकात काय चेंडू बाकी असताना म्हणजे आपल्या सरकारी संघाचा
पंचकृषी 40+ मधून खेळताना दिसतोय. पुढचा चेंडू आता खेळणार आहे तो नीलम आलम. चांगला सुंदर चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू कौशल्य गोलंदाज लक्षाच्या दिशेने मानाचा बेट माझा फलंदाज षटक संपतोय. 2 षटकांची धावसंख्या येते 6 धावसंख्येसाठी 2 अंकात 59 धावांचा पाठलाग करताना संघ खिणगिणी नवीन गोलंदाज येतोय तो संघाचा बस संतो चांगला चेंडू त्या पंधरा त्यांच्या ऑफच्या दिशेने राहू त्यांनी 1 धाव मिळत आहे चेंडूवर. नवीन गोलंदाज संतोष कुमार 40+ पंचवीस संघाकडून वैयक्तिक संघाचा तिसऱ्या षटक घेऊन आला संतोष कुंभार केला ते नीलम आलम. सुंदर चेंडू स्टेट ड्राईव्ह मारल्याचे नीलम आलम होते. दुसऱ्या जागेवर धावतात आणि कचऱ्यात राहून जाणार होतात. तिसरं षटक चालू असताना तिसरा झटका मिळतोय काशीनाथ अवजारांच्या रूपात. अजून षटकातील तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आणि धावसंख्या मात्र 12 धावाचा पाठलाग करताना कठीण आव्हान ठेवलं आहे ते संघासमोर किरगिर संघासमोर. खुलता चेंडू त्याचा मारला चेंडू नीलम आलम बालवून तंबूत परत आहे. दर्शन डोंगरकर आता उतरले संतोष कुमार बॉलिंग बॅटिंग करतो दीपक राव. आव्हान असताना खिणगिणी संघाला मामा यांच्या बॅट मधून षटकार असता बाबूराव षटकारला तर संजय चिपटे यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस आहे. संजय चिपटे यांच्याकडून बॅटिंग करतो दीपक राव. चेंडू एक धावसाठी 14 दुसरं षटक चालू असताना षटकाची 35 तिसऱ्या षटकाची धावसंख्या होती 14. फलंदाजी कुंभीर संघाची खिणगिणी गोंधळ संघाची आता षटकार कामगारांची आत्मबाजी करायची गरज. बघूयात आपले दीपकराव आपल्या टीमसाठी किती योगदान देतात ते. नावाजलेले फलंदाज दीपकराव यांनी असे खूप मॅचेस काढलेत
आपला फलंदाज आता चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून दोन धावांसाठी आणि धावसंख्या होती ती 6. चक्कर मारली तर अजित राऊत यांच्याकडून 200 रुपयाची पारितोषिक जाहीर करण्यात आले. काही एकच संतोष एक धावणे समाधानी म्हणून म्हणतोय धावसंख्या होती ती 21. तिसऱ्या चेंडूचे काही तिसऱ्या षटकात काही चेंडू बाकी. बरोबर आहे. तुकाराम राऊत यांचे काही बॉल त्यांना दिसत नाहीये. फक्त बॅटिंग होत आहेत. बघूयात चक्कर मारतात की चौका मारतायत. चिक्की धाव करताना दीपक राऊत आपल्याकडे स्ट्राईक घेत आहेत. बघूयात या चक्करमध्ये चक्कर मारतायत का. पावसाळ्याच्या आसनमध्ये होताना दीपक राऊत यांच्या बॅटिंगवर अशा प्रकारे षटकाची समाप्ती. 4 षटकानंतर धावसंख्या होते ती 23. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23. रिप्लेसमेंट आहे काय बॉलर? 6 बॉल बाकी. बघूया 6 बॉलमध्ये किती धावसंख्या मारतात ती कुंभोरी चिलगिरी कुंभोरी संघ. दोन बरोबर आहेत ते विजय काटकर नावाजलेले पंचमधीचे गोलंदाज. दीपक राऊत यांचा संबंध आला नाही. अरे काय झालं होय? वाईट चेंडू धावणे धावसंख्या होते 24. नाही रे, ताकद आहे अजून. दुसरा बॉल या दुसऱ्या बॅट्समॅनला बोलो. दुसरा चान्स दे. तो बॅट उडा चम्मा. आमचा आपला निर्णय डिक्लेअर करायचा आहे. ये लवकर. त्यामध्ये येतात ते सुनील डोंगरकर. नवरात्री संघामध्ये काही काळ गाजवलेले असे फलंदाज ज्याने आपल्या फलंदाजीने बऱ्याबऱ्या गोलंदाजांना घाम बोललाय असे फलंदाज सुनील डोंगरकर. मार्किंग करताना सुनील डोंगरकर. बघूया चढव सुनील डोंगरकर काही बॉल संबंध नाही. बॉल जातो निर्धाव. 59 धावांचं आव्हान असताना किनकी कुलवाडी संघाला व्हाईट चेंडू काटकर यांचा चौका टाकायचा प्रयत्न होता परंतु ते काही सफल झालं नाहीये. बघूया काटकर काय करतात ते आपल्या गोलंदाजीवर. अशा प्रकारे
बघूयात या सामन्यामध्ये काही चेंडू बाकी आहेत. आता त्याचा सामना हा शाबास 4 रन या मैदानावर चांगलं आपल्या बॅटिंगचा काही चेंडू बाकी काकऱ्यांचा काही सुंदर वगैरे समजला नाही. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. अशा प्रकारे पंचवीसची कोटींचा हा सामना विजेता झाला आहे. नाणेफेक जिंकलेल्या संघाने आपला निर्णय केला मदतीसाठी 501 रुपये बक्षीस दिलेला आहे. 501 रुपये मदत केली आहे. त्या मदतीची मदत आम्हाला उत्कर्ष कुणबी ग्रामविकास मंडळ खिनगिनीच्या वतीने आज या नवलादेवी मैदानामध्ये आज क्रिकेटचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम मी मंडळाचे आभार मानतो. तसेच या क्रिकेटच्या मैदानामध्ये 40 वयाच्या वरती जे 40+ आणि चार गावातले हे सर्व खेळाडूंना एक संधी दिली त्यांनी आणि त्यांच्या मंडळाची टीम 40 वर्षावरील अत्यंत आनंद होतोय की एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी आज जे वातावरण बघितलं त्याच्यामध्ये फक्त एकच कमी आहे ती म्हणजे आमचे संजूदादा मांडवकर. अतिशय ते कष्टपैलू खेळाडू आमच्यामध्ये नाही आहेत. त्याचप्रमाणे त्याने आम्हाला 40 वर्षावरील खेळाडूंना जी संधी दिली त्याच्यामध्ये मी अत्यंत आनंदी झालो या कारणासाठी, कारण की संतोष कुंभार नाना माझे मार्गदर्शक त्यांच्या अंडरखाली आज आम्हाला खेळायला मिळालं. त्याचप्रमाणे दिनेश नेमन, शशिकांत बावकर असे अनेक वेगवेगळ्या संघात खेळणारे खेळाडू त्यांच्यासमोर मी लहान होतो, पण आज त्यांच्याबरोबर खेळायला मिळाली एक मोठी संधी मिळाली आम्हाला. त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो. तसेच हे आयोजन बघता अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन आज चाललेलं आहे. या सामन्यांचं मंडळ देखील आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडतं हे कार्यक्रम. गेल्या वर्षी देखील याच मैदानामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्या आयोजनामध्ये देखील कुठलेही गालबोट न लागता चांगल्या पद्धतीने झालं. त्याचप्रमाणे याही वर्षीवर सर्व संघांना ज्या संघाने भाग घेतला आहे त्या सर्व संघांना मी 40 वर्षावरील जे क्रिकेट संघ आमचा आहे त्यांच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही पंचांशी वाद घालू नये. चांगल्या पद्धतीने मंडळाला सहकार्य करा आणि मंडळाचं आयोजन आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडेल यासाठी तुमची मोलाची भूमिका असेल एवढंच मी सांगेन. आणि मी इथे जाता पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मंडळाला या 40 वर्षावरील क्रिकेट संघाकडून. तुम्हाला हा जो सामना होता हा सामन्यासाठी खास करून जे मोनी साहेबांना बोलवलं, जे सगळ्यांपर्यंत हा सामना पोहोचवण्याची भूमिका केली ते मोनी साहेब तुमचे देखील मनापासून आभार मानतो आणि मी इकडेच थांबतो. जय हिंद जय विकास मंडळ खिनगिनी मुंबई आणि स्थानिक आणि नवलादेवी क्रिकेट संघ यांच्यातर्फे भव्य दिव्य असे क्रिकेट सामने भरवले आहेत आणि त्या संघामध्ये आपण एक प्रेक्षणीय सामना म्हणून 40 वयोगटावरील सर्व खेळाडू जे जुने जे खेळाडू आहेत त्यांचा एक प्रेक्षणीय सामना ठेवला होता. त्या सामन्यामध्ये आज दोन्ही संघाने आपलं जे कौशल्य दाखवून पंचक्रोशी 40+ संघाने विजेतेपद मिळवलेलं आहे, पटकावलेलं आहे. त्यामुळे त्यांचं या मैदानामध्ये खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि विरुद्ध संघाने सुद्धा जे आपलं कौशल्य दाखवलं तेही वाखाणण्यासारखं होतं. आज या वयात खेळणं म्हणजे एक साधी गोष्ट नव्हे, परंतु प्रत्येकाने हिरिरीने भाग घेऊन आणि आपलं कौशल्य दाखवून आपला खेळ दाखवून या खेळाची एक मजा खूप वेगळी दाखवली आणि प्रेक्षकांना खरोखरच आनंदित केलं आणि प्रेक्षक खूप खुश झाले. आता आम्ही विजेता संघाचा आणि उपविजेता संघाचं येथे कौतुक करणार आहोत. शाल आणि श्रीफळ देऊन आणि त्यांनी जे ट्रॉफी जिंकले आहे ते ट्रॉफीचं ट्रॉफी त्यांना देऊन त्यांचं कौतुक करणार आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि असेच सामने पुन्हा या पंचक्रोशीत होत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सगळ्या मंडळांना मी येथे शुभेच्छा देतो. धन्यवाद. सन्मानित करत आहोत. प्रत्येकाने आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आता हे
त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर छोटेखानी सत्कार होत आहे, तोही त्यांनी स्वीकारायचा आहे. प्रवीण डोंगरकर त्यांचा सत्कार करत आहेत. गणेशदादा बाईंग यांचा इथे सत्कार गुणाजी राऊत यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर नरेश भावकर यांचाही इथे सत्कार होत आहे. याचा त्यांनी स्वीकार भूळ कुंभारवाडीतले जानेमाने अष्टपैलू खेळाडू छोटे कुंभार यांचा संदीप यांच्या हस्ते सत्कार होते. कुंभार यांचाही येथे संदेश कुंभार खरोखरच यांनी या खेळाचा कायापालट केला असे संदेश कुंभार यांचाही येथे आमचे बाबू मामा यांच्या रहिवाशी विजय कातकर जानेमाने खेळाडू यांनीही आपल्या गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन दिलीप कुंभार यांचाही येथे सत्कार होत आहे. त्यांचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. 40 वयोगटावरील राजेश राऊत यांचा सत्कार करत आहेत. त्यांचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. बाबू मामा आमचे टेलर आणि नमनातील फार मोठे कलाकार आणि क्रिकेट प्रेमी यांचा येथे सत्कार होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. पैलू खेळाडू जुन्या काळातले त्यांचाही येथे सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर गुणाजी राऊत जे मुंबईला सुद्धा या छोट्या मुलांमध्ये सुद्धा नेहमी हिरिरीने भाग घेत असतात असे हे क्रिकेट प्रेमी आमचे गुणाजी राऊत यांचा इथे सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सुनील डोंगरकर हे स्थानिक ठिकाणचे कार्यकर्ते आणि क्रिकेट प्रेमी यांचा इथे बाईंग साहेबांच्या हस्ते सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर दीपक राऊत आपल्याला माहिती आहे कमेंटेटर आणि अष्टपैलू खेळाडू आणि ताशे सगळ्या गोष्टींमध्ये ते प्रावीण्य मिळवत असतात. त्यांचा इथे छोटेखानी सत्कार झालेला आहे. त्यानंतर संतोष राऊत यांचाही येथे सत्कार होत आहे. याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नेहमी वेळोवेळी आम्हाला मंडळात सहकार्य करणारे आमचे संतोष राऊत. त्यानंतर संजय चिपटे यांनी सुद्धा आपली सुंदर खेळी दाखवून 5 मिनिटात सर्व प्रेक्षकांना मोहित केलं होतं असे संजय चिपटे यांचाही येथे सत्कार होत आहे. याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आमचे गावप्रमुख कमलाकर राऊत यांचाही येथे छोटेखानी सत्कार होत आहे. याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नीलम वालम जिथे कुठे असतील त्वरित पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. धावत पळत कसेही या पण लवकरात लवकर या. प्रभाकर भाऊ डोंगरकर क्रिकेटचे अष्टपैलू खेळाडू नीलम आलम यांचाही येथे संतोष कुमार यांच्या हस्ते सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नाना कुठे असते सत्कार होत आहे. संदीप कुंभार यांच्या हस्ते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे हे या सर्व या विजेता 40+ विजेता 40+ विजेता संघ यांना भरवले आहेत आणि त्याचा प्रक्षेपण विजेता संघ पंचक्रोशी 40+ 40 वयोगटावरील सर्व खेळाडूंचं येथे अभिनंदन आणि त्यांनी आपलं चषक स्वीकारण्यासाठी पुढे यावं. चषक स्वीकारताना संपूर्ण संघ आणि राऊत यांच्या हस्ते हे चषक त्यांना प्रदान करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आपली टीम द्या. अत्यंत आनंद होतोय. एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो मी इथे आज संजय मांडवकर सारखा अष्टपैलू खेळाडू तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे. त्यांच्यासोबत खेळणारे नाना कुंभार, दिनेश मेमन, शशिकांत बावकर, बरेचसे खेळाडू, नीलम वालम, बरेचसे खेळाडू या ठिकाणी आज उपस्थित आहेत. दीपक दादा राऊत असे बरेच खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु त्यांचीच फक्त एक कमी भासते. परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने आज एक 10 गाव प्रीमियर लीग जिथं आयोजित होती भूगाव या ठिकाणी तिथे एक उत्कृष्ट कामगिरी करून माकावीरचा जो पुरस्कार पटकावलाय तो सायकलच्या स्वरूपामध्ये स्पोर्ट्स सायकल म्हणून त्यांना देण्यात आलेले आणि गौरव करण्यात आलेला आहे त्यांचा. आज संजू दादा वरून त्यांच्या मुलाला नक्की आशीर्वाद देत असतील या शंका नाही. कारण की संजू दादांबद्दल बोलायचं म्हटलं
तर फार कमी शब्द अपुरे पडतील, कारण की संजूदादांचं व्यक्तिमत्व हे फार वेगळं होतं. संजूदादा एक उत्कृष्ट क्रिकेटर होतेच, परंतु एक नामवंत पंच म्हणून त्या कामगिरी पार पाडत असत. या खिणगिणी कुणबीवाडीसाठी त्यांचं फार मोलाचं योगदान होतं. क्रिकेट संघ घडवला, अनेक खेळाडू या क्रिकेट खिणगिणी या गावात तयार झाले. आजही तरुण पिढीमध्ये चांगले खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये तयार झालेले आहेत. परंतु वेळोवेळी या मैदानात ज्यावेळी आम्ही या खिणगिणीमध्ये खेळायला येतो त्यावेळी आम्ही संजूदादांची आवर्जून आठवण करतो, कारण की संजूदादांचं क्रिकेट या पंचक्रोशीमध्ये म्हणा 10 गावामध्ये संजूदादांचं फार मोठं योगदान आहे. संजूदादा म्हटलं तर फक्त संजूदादा नाही, ज्यावेळी आम्ही शृंगार बाटले कोतापूर या मैदानामध्ये खेळत होतो आणि तो आपल्या खिणगिणी आणि दुसऱ्या विरुद्ध टीम होती, मला आता आठवत नाही, पण एक बॉल 6 रन जेव्हा नाना पाहिजे होते तेव्हा संजूदादाने षटकार मारला होता आणि तो सामना खिणगिणीच्या खिशात घातला होता. ते आजही आम्हाला आठवतंय. संजूदादाचं पंचगिरी देखील मी बघितले की आज आपण म्हणतोय चांगल्या मोठ्या उच्च दर्जाचे पंच, पण संजूदादाच्या पंचगिरीमध्ये फार गोडी होती. योग्य निर्णय, योग्य टायमिंगला योग्य निर्णय देणं, हे संजूदादांनी क्रिकेट हे एक मोठं समीकरणच जमलं होतं जवळजवळ. अशा ज्या ठिकाणी संजूदादा सारखा खेळाडू नाही आहे. पुन्हा एकदा मी 40 वर्षावरील खेळाडूंच्या आपल्या संघाच्या वतीने पंचक्रोशी आणि खिणगिणीच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादा, तुमचा दबदबा होता तसा तुमच्या मुलाचा देखील आहे. आज तुम्हालाही आनंद वाटत असेल की तुमचा स्वतःचा मुलगा क्रिकेटमध्ये तुमचं नाव करतोय, गावाचं नाव करतोय, वाडीचं नाव करतोय. तुमचे आशीर्वाद तुमच्या मुलाच्या पाठीशी राहू देत. वाडीचे आहेतच, मंडळाचे आहेतच, या घरातल्यांचे, नातेवाईकांचे, तसेच आमच्या ह्या जे आज आम्ही 40 वर्षावरील जे खेळलो त्यांची आम्ही आशीर्वाद नाही म्हणणार, आमचे त्याला साथ असणार आणि तो जास्तीत जास्त पुढे जाईल यात शंका नाही. जरी भले तो मुलगा जिथे तुमचा इथे नाही आहे ना इथे तो इथे नाही आहे, पण त्याने जे आज कामगिरी केली ते खरोखर म्हणतात ना, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. आता जाता पुन्हा आम्ही एवढंच सांगेन, सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचे कार्यक्रम आहेत. आज पुन्हा एकदा म्हणजे माझ्यासारख्याला एक संधी मिळाली की नाना कुंभार, शशी बावकर, दिनेश नेमन, संदीप कुंभार हे सगळे आम्ही आज वेगवेगळ्या आम्ही वेगवेगळ्या संघातनं खेळणारे आज आम्ही एकाच संघातनं खेळलो. भले आम्ही जिंकण्यापेक्षा तो आमचा आनंद एवढा आहे की आम्ही एका टीममधून खेळलो. नानाचं आणि माझं जवळजवळ मी नानापेक्षा एक 8 ते 9 वर्षापासून लहान आहे, पण नानाने आम्ही जेव्हा मैदानात खेळलोय तेव्हा नानाचं आणि माझं एक मैत्रीचं नातं, दिनाचं आणि माझं कायम वाद व्हायचे. पण आजही तेवढी दोस्ती पण तेवढीच आमच्या. बाहेर मैदानामध्ये काय बाहेर गेल्यानंतर आम्ही एकामेकाच्या खांद्यावर हात टाकायचं. ही आमची सगळ्यांची मैत्री आहे. आज मैत्री टीम म्हणून आम्ही आज एकत्र खेळलो. मनापासून बरं वाटलं आम्हाला, म्हणजे आनंद वाटलं की काही आमच्या त्याच्यात प्लेअर नाहीत. संदीप सारखा वेळात वेळ काढून आला. सगळे म्हणजे जेवढे संतोष म्हणा, संदेश एवढं मोठं ऑपरेशन झालेला खेळाडू खेळायला आला की 6 आणि 4 बांधतो, अभिमानाची गोष्ट आहे. असो पुन्हा एकदा मी मंडळाला शुभेच्छा देतो. आयोजन चांगल्या पद्धतीने आहे, ह्याच्यापेक्षा दर्जेदार आयोजन तुमच्याकडून होईल यात शंका नाही. आणि मी इथेच थांबतो आणि पुढील तुमच्या कार्यक्रमासाठी आजपासून तुमच्या अगदी पूर्ण मे महिन्याचे जेवढे कार्यक्रम होतील त्याला देखील मी माझ्या 40 वर्षावरील संघातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाची शोभा वाढेल. खरोखरच आम्ही आपला आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे 40 प्लस 40 प्लस कुंभेवाडीतील संघ आणि संघाचे संघनायक आणि त्यांचे सहकारी येथे सर्व आलेत आणि त्यांना ट्रॉफी अर्पण करण्यात येत आहे. ट्रॉफीचा स्वीकार करावा वसंत भानू राऊत यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचे ट्रॉफी देण्यात येत आहे. श्री नवलादेवी माते की जय. खरोखरच हा 40 प्लस हा सामना झालेला आहे, लोकांना खूप आवडलेला आहे आणि अशाच प्रकारे असे सामने व्हावेत, अशाच प्रकारचे हे खेळ व्हावेत. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.